नमस्कार. आज सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे मिल्क केक. आता श्रावण चालू झालेला आहे तर सर्वांनाच उपवासासाठी काहीतरी गोड लागेल. तर चला म्हटलं मिल्क केक बनवूया आणि बघा एकदम परफेक्ट असा बनलेला आहे. तर चला सुरुवात करूया. मी जसं जसं सांगेल तशा प्रकारे तुम्ही बनवून बघा, एकदम परफेक्ट येणार आहे मस्तपैकी. तर सगळ्यात आधी मी हे दूध घेतलं आहे. याच्यामध्ये दुधामध्ये मी 1 प्याला पाणी मिक्स केलेलं होतं आणि आता 2 चम्मच छोटे व्हिनेगर मी त्यामध्ये टाकलं आहे. म्हणजे पाणी आणि दूध हे वेगवेगळं होऊन जाईल आणि फुटल्यासारखं बघा अशा प्रकारे ते होऊन जाईल. आता हे छान असं तयार झालेलं आहे. आता चाळणीवर हे पूर्ण चाळणीने असं गाळून घ्यायचं आणि त्याच्यावर परत थंड पाणी घालून छान ते धुवून घ्यायचं आणि धुवून झाल्यानंतर पूर्णपणे ते पिळून घ्यायचं. त्याच्यामध्ये काहीच पाणी राहायला नको. बघा एकदम असं सॉफ्ट असं बनवून घेतलेलं आहे. आणि तसंच मी आता परत एका भांड्यामध्ये मी दूध घालणार आहे. त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार नाही आहे कारण की आपल्याला हे घट्ट बनवायचं आहे आणि असंच सतत त्याच्यात ढवळत राहायचं. मस्तपैकी ते घट्ट होणार मग. आणि काटाने जर लागलेलं असेल तर ते नेहमी काढत राहायचं आणि फिरवत राहायचं मस्त. बघा छान असं घट्ट होत आलं आहे. आता हे मला दूध घट्ट करण्यासाठी 20 ते 22 मिनिटे लागली आणि बघा किती एकदम घट्टपणा असा आलेला आहे. आता मी त्यामध्ये साखर घालते. 1 वाटी मी हे साखर घेतलेली आहे. ते त्यामध्ये टाकून छान परत असंच मिक्स करायचं आणि आणखी लगेच मग ते असं घट्ट होत येणार आहे. आणि तसंच मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण दूध फोडून जे तयार केलेलं आहे ते आणि 7-8 काजू घेतलेत. हे छान याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. मस्त पेस्ट अशी झालेली आहे आणि हे पण छान आता परत बघितलं मी खूप घट्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे पेस्ट मी तयार केली ते त्यामध्ये टाकलेली आहे काजू आणि दुधाची. ते पण छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सतत ढवळत राहायचं. म्हणजे ते परत मी हे टाकल्यानंतर परत 10 ते 12 मिनिटे परत फिरवून घेतलेले. अर्धा तास आपला जातो. त्यामध्ये 2 इलायची मी कुटून घेतल्या ते त्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि मस्त असं ढवळत असताना बघा किती छान घट्टपणा त्याला असा आलेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बनवणार ना तर तुम्हाला लगेच येणार आणि खूप छान असं बनतं. खूप छान लागतं चवीला. मस्तपैकी घट्ट असं झालेलं आहे. आणि प्लॅस्टिकच्या एका भांड्याला मी आता थोडं तूप लावून घेणार आहे. म्हणजे आपला मिल्क केक आहे तो सगळा व्यवस्थित मस्त निघणार आहे जसा आपण बनवला पूर्ण तसा. तर हे आता मी यामध्ये टाकणार आहे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आणि व्यवस्थित सेट करून घेणार. अशा प्रकारे छान त्याच्यामध्ये मी टाकलं आहे आणि सेट करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर लागलं तर यावर बदामचे तुकडे टाकणार आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता. काजू, बदाम, मनुका तुम्हाला जे आवडेल ते, पिस्ता किंवा आणखी काही. तर मस्त छान हे पण असं मी सेट करून घेतलं आहे. आणि आता मी गार होण्यासाठी हे 2-1 तासासाठी ठेवणार आहे. त्याला मी प्लॅस्टिकचे वरून कवर कोटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला लागलं तर झाकण जरी लावून ठेवलं तरी चालेल डब्याचं. मस्तपैकी थंड करून घेणार. आणि आता बघूया की मिल्क केक एकदम किती छान असा झालेला आहे आणि ते पण खूप परफेक्ट मस्त बघा. आणि मी आता हा कट करून घेणार आहे. तुम्हाला जसे वाटतील तशा प्रकारे तुम्ही तो कट करून घेऊ शकता. आणि मस्तपैकी मिल्क केक ते तयार झालेला आहे. तुम्ही पण असाच बनवून बघा. तुम्हाला मी दाखवते की किती छान असा बनलेला आहे. बघा एकदम परफेक्ट असा झालेला आहे. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच छान छान नवीन रेसिपी बघत राहा, बनवत राहा. पुन्हा भेटूया एका रेसिपीबरोबर. बाय.